राज्यातील 43% सार्वजनिक उपक्रम तोट्यात आलेत. 9% महामंडळ ना नफा ना तोट्यात आहेत. महामंडळाचा तोटा 50,000 कोटींच्या वर आहे. तर महामंडळ सरकारसाठी पांढरा हत्ती ठरली आहे. तोट्यातली महामंडळं बंद करण्याच्या सल्ल्याकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यानं राज्यातील एकूण 110 पैकी 43% महामंडळं ही तोट्यात आहेत. तर 9% महामंडळं ना नफा ना तोटा अशा स्थितीत असल्याचं वास्तव आहे. विशेष म्हणजे तोट्यातील मंडळांना 50,000 कोटींहून अधिकचा तोटा झाल्यानं ही मंडळं सरकारसाठी पांढरा हत्ती ठरली आहेत. महाराष्ट्र रस्ते विकास तोट्यातली महामंडळं आपण पाहतोय. राज्य परिवहन म्हणजेच एसटी, महाराष्ट्र वस्त्रोद्योग मंडळ, महानिर्मिती कंपनी, मुंबई पुणे एक्सप्रेस वे लिमिटेड, तर फायद्यातली महामंडळं पाहतोय. महाराष्ट्र औद्योगिक विकास, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, हे सरकारच तोट्यात आहे, नुसतं महामंडळ नाही. विविध जातींसाठी अनेक महामंडळ उघडले गेले. ते फक्त त्या जातींना फक्त आम्ही तुमच्या नावाने महामंडळ उघडलं, पैसे किती त्याच्यात? काही पैसे नाही. ओबीसीचं आज महाराष्ट्रामध्ये सत्यानाश करून ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि या पद्धतीचा वाद निर्माण करून, ओबीसी मराठा वाद निर्माण करून या सगळे महामंडळ नावाचे निर्माण करून ठेवलेले आहेत. आणि म्हणून महामंडळ तर तोट्यात आहे, पण हे सरकारी तोट्यात आहे. काही महामंडळ नीट काम न केल्यामुळे कदाचित तोट्यात आली असतील, पण अनेक महामंडळ अशी आहेत, उदाहरणार्थ एसटी महामंडळ वगैरे असेल. हे एसटी सार्वजनिक ट्रान्सपोर्ट आहे, सार्वजनिक वाहतूक सरकार आहे. जगामध्ये ती कुठेही फायद्यात नाही. कारण खाजगी लोक जे आहेत, जिथे जास्त प्रवासी मिळतात तिथे जातात, पण एस टीला जिथे 2 प्रवासी असतील किंवा 2 मुलं शाळेत शिकत असतील तिथे सुद्धा जावं लागतं.